जनतेची साडेसाती दूर व्हावी, सोबतच ही संकट दूर व्हावं असं साकडं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिदेवांना घातलंय। नंदुरबार मधल्या शनी मंदिरात त्यांनी आज दर्शन घेतलं। नंदुरबारच्या शहादात कोकाटेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना महिला पोलीस नसतानाही पोलिसांनी मुजोरी केली, तसंच पोलिसांच्या वतीनं आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। धुळ्यातील शिरपूर जवळ पुलावरून आईला व्हिडिओ कॉल करत एका युवकानं नदीत उडी मारून आत्महत्या केली। अशोक अहिरे असं 23 वर्षाच्या युवकाचं नाव असून तो नरडाणा इथं रहिवासी आहे। या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। धुळ्यातून गजानन महाराजांची पालखी शेगावला निघाली आहे आणि यावेळी गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गोपाळरावांच्या हस्ते पालखीची आरती झाली। दरम्यान 30 जुलैला पालखी शेगावला प्रस्थान करेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।